नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। आता सभापती आणि अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं दणदणीत यश मिळवलं। 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या। 731 पैकी 225 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्यात। जिल्हा परिषदेसोबतच नगरपालिका, महानगरपालिका अशा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं चांगलीच मुसंडी मारली आहे। आता हेच यश पंचायत समितीमध्येही दिसून आलं। 125 पंचायत समितीच्या निवडणुकांपैकी 45 ठिकाणी भारतीय जनता पक्षानं स्थान मिळवले। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक बालेकिल्ल्यांनाही भारतीय जनता पक्षानं खिंडार पाडले। यात दौंड पंचायत समितीचाही समावेश होतो आणि त्याची चर्चा रंगले। याचं कारण म्हणजे 1962 साली पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा सभापती दौंड पंचायत समितीवर बसलेला आहे। अनेक वर्षांनी ही संधी निर्माण झाली आहे आणि यावेळी राहुल कुल यांना या सगळ्याचं श्रेय दिलं जाते। मात्र यासोबतच राहुल कुल आणि थोरात यांच्या वादाची किनार आणखी धारदार होणार आहे असंही सांगितलं जाते। चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भातच बोलूयात। नमस्कार, मी संजना कटमध्ये आपलं स्वागत। दौंड पंचायत समितीच्या गणांसाठी विजयी झालेले उमेदवार असे आहेत: राहूमधून शुभांगी शिंदे, यवतमधून तेजस्विनी पडळकर, बोरीपारधीमधून रेखा चौधरी, देऊळगाव राजेमधून अमृता गिरमकर, कुरकुंभमधून राहुल भोसले, गोपाळवाडीमधून सुमन निकाळजे, खामगावमधून सुखदेव चोरमोले, बोरीबडकमधून साक्षी मस्के, खडकीमधून संजय भोसले, तर कानगावमधून बाळासाहेब निवंगुने, पारगावमधून मनीषा टाकवणे, वरवंडमधून प्रदीप दिवेकर। दौंड पंचायत समितीत 14 गणांपैकी 8 गणांमध्ये भारतीय जनता पक्षाचे तर 6 गणांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आलेत। पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव राहिलं होतं। दौंड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे आणि भाजपचे दोन्हीचे उमेदवार होते, मात्र त्यांनी माघार घेतली। 9 मार्च रोजी दौंड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला। सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून 3 नावांची चर्चा होती। राहू गणातून निवडून आलेल्या शुभांगी किशन शिंदे, खामगाव गणातून निवडून आलेले सुखदेव सोनवणे चोरमले आणि यवत गणातून निवडून आलेल्या तेजस्विनी दत्ता पडळकर यांची नावं पुढे होती। मात्र नेत्यांनी निर्णय घेतला आणि सुखदेव चोरमले यांची भारतीय जनता पक्षाकडून सभापती पदासाठी निवड करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापती पदासाठी प्रदीप किशन दिवेकर यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला, तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीषा संतोष ताकवणे आणि भाजपकडून अमृता अभिमन्यू गिरमकर यांनी अर्ज भरला होता। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीसाठी सभापती पदासाठीचे राष्ट्रवादीचे प्रदीप दिवेकर आणि उपसभापतीसाठी अर्ज भरलेल्या मनीषा ताकवणे यांनी माघार घेतली। त्यामुळे सभापतीपदी भाजपचे सुखदेव चोरमले आणि उपसभापती अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली। पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत असून या निवडणुकीत त्यांचं वर्चस्व दिसून आले। तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे जे उमेदवार उभे राहिले होते त्यांना विनंती करण्यात आली माघारी घेण्यासाठी आणि मग ही निवडणूक बिनविरोध झाली। आता बघा, दौंडचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल कुल। मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 पैकी 6 उमेदवार निवडून आले। त्यामुळे इथं जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं वर्चस्व निर्माण झालं। नगर परिषदेच्या निवडणुकीत ही भारतीय जनता पक्ष पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे 17 नगरसेवक निवडून आले। अजित पवार गटाचे 9 नगरसेवक निवडून आले, पण महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या। म्हणजे पुन्हा नगर परिषदेवरही राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून आलं। दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटामध्ये थेट लढत झाली। काही गणामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अपक्ष अशा तिरंगी लढती पाहायला मिळाल्या। तसेच या निवडणुकीत तुषार थोरात, अभिषेक थोरात, वीर धवल जगदाळे, आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, संजय दिवेकर, सत्वशील शितोळे यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। पंचायत समितीत भाजपनं यश मिळवलं, तर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीनं। आमदार कुल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांचा वाद पुन्हा या निवडणुकीत बघायला मिळाला होता। असं असतानाही पंचायत समितीत महायुतीला हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तेचा वाटा विभागून घेतील अशी चर्चा होती। मात्र स्थानिक पातळीवर ही युती घडून आली नाही। भारतीय जनता पक्षाकडे जास्त संख्याबळ असल्यानं राष्ट्रवादीला सत्तेत वाटेकरी करून घेण्यास भाजप तयार झाला नाही। त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती टाळून भाजपने पंचायत समिती आपल्या ताब्यात घेतली आहे।
राहुल कुल यांनी जिल्हा परिषदेपासून नगरपालिकेपर्यंत ते पंचायत समितीपर्यंत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते कुठंतरी आता उपयोगी पडल्याचंही दिसून येते। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक भक्कम करून पक्षाला न्याय मिळवून देणाऱ्या कुल यांच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणलं तरी हरकत नाही। याबद्दलच बोलताना राहुल कुल म्हणाले, दौंड तालुक्यात पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाची सत्ता येणं हा केवळ राजकीय विषय नसून जनतेनं विकासाच्या विचाराला दिलेला ठाम कौल आहे। पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेतही पक्षाला चांगलं यश मिळाले। आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि विकास कामांच्या जोरावर पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक भक्कम करून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा आमचा निर्धार आहे। त्यामुळे एकीकडे महायुतीत असूनही जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं तर दुसरीकडे पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर दौंडच्या राजकारणात कुल विरुद्ध थोरात ही धार आणखी तीव्र होत चालली आहे। आता येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत या संघर्षाचे पडसाद अधिक तीव्रपणे उमटण्याची शक्यता आहे। यावेळी भाजप पक्षाचे राहुल कुल पक्षाचं संख्याबळ वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। आता यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुर्तास या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात।